कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे आता तुम्ही पाठ करा, आजचा हा अभ्यास। ओ एवढं काय अवघड काय जमाना हो आपल्याला, जरा सोपं सोपं काहीतरी शिकवा की। अहो अवघड नाही अधिपती, हे सोपंच आहे। आणि तुमच्या बाबांना पण पाठ होतं, पाहिलंत ना तुम्ही। मला ना सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये, त्यांना बोलता येत नव्हतं पण बोलण्याची त्यांची इच्छा आहे। मला फार छान वाटलं त्यांना श्लोक सांगताना। पण आईसाहेब रागवले ना हो। ऐका माझी जशी शाळा सुरू केल्या तशी तुम्ही त्यांची शाळा सुरू करायला जाऊ नका। पण त्यांना शिकण्याची आवड आहे ना, शिकलेत ना ते। शिकल्यात की मस्त मोठी डिग्री आहे काय तुम्ही आहे काय तर, पण हे पाहिजे की याचं काय, हे ताळ्यावर नाही। ते ताळ्यावर असतं तर आईसाहेबांसंग असं वागले असते काय? अधिपती मला असं वाटतं की ते त्यांच्या जुन्या गोळ्यांमुळे तसे वागत होते। कदाचित एकाच खोलीत इतकी वर्ष बसल्यामुळे त्यांची चिडचिड होत असेल। पण तुम्ही आज बघा ना, आज त्यांना आपण मोकळ्या हवेत नेलं, इंजेक्शन दिलं, तर त्यांच्यात किती फरक पडला। फरक तर पडलाय जरा वाटतोय। म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणते ते? काय? हेच मेडिकल सायन्स किती पुढे गेलाय, 2 इंजेक्शन्स मध्ये एवढा परिणाम झालाय, हे सगळं पटतंय ना तुम्हाला? अधिपती तुम्ही ना शिकलं पाहिजे, मला खरंच असं वाटतं तुम्ही शिकलं पाहिजे। शिक्षण फार गरजेचं आहे। वय की वय, मग आता शिकायच लागलो की हे काय? पण खरं खरं शिका ना। मग हे काय खोटं खोटं आहे? हे तात्पुरतं आहे ना। वय की, पण आता काय शिक्षणच आहे की आता ही। अहो आत्ता माझी शाळा सुरू नाहीये म्हणून तुम्ही शिकताय, पण माझी शाळा सुरू झाल्यावर सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे ना। बरं ऐका की, आपण आत्ताच बघूया, लई पुढचा विचार कराय नको। पुढचा? मग तेच की, मग पुढचा पू पू, पुढारीतला पू, पुढचा। आणि मी काय म्हणलं? तुम्ही फू फुगडीतला फू म्हणताय। हा पुढचा म्हणजे पुढचा, पुढचा। बरोबर बरोबर। अधिपती मी आज खूप खुश आहे, खरंच खूप खुश आहे। मी तुमच्या बाबांना जेव्हा स्वतःहून चालत येताना बघितलं, आपल्या बरोबर जेवताना बघितलं, मला असं वाटलं की आपल्या कष्टाचं चीज झालं। शेवटी मेहनत घेतली आणि रिझल्ट आले ना की असं वाटतं आता थांबायला नको। थांबायला नको म्हणजे अजून काय करणार? ओ अहो त्यांची ट्रीटमेंट अजून बाकी आहे ना, 2च इंजेक्शन्स दिली आहेत। 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण केल्यावर त्यांच्यात काय फरक पडेल याचा विचार करा। हा ठीक आहे, जाऊ दे, हे बघूया आपण पुढचं पुढं। आता मी पुढं बघूया ते, जाऊ दे। मला सांगा ते जोगतीनेचा काय विषय? काय? हेच म्हणाले मी, ती जोगतीन तिच्या संग ओळख आहे ना तुमची? काय करू? अधिपतींना आत्ता सांगू का? नको नको, आत्ता नको सांगायला। ट्रीटमेंट पूर्ण होऊ दे आधी, सगळं झाल्यावर सांगेन। बाई हा काय? कुठं हरवलं तुम्ही? काय झालं? काय विचारवलंय मी? ते जोगतीनेचा काय विषय म्हटलं? काय सांगू मी? अहो तसं नाही, म्हणजे आईसाहेब म्हणत होत्या ना की तिला दिव्य दृष्टी आहे वगैरे। मग तुम्हाला माहित असेलच की, कुठली आहे ती? काय नाव काय? मला खरंच माहित नाही। असं कसं म्हणजे? तुम्ही ओळखताय ना तिला? ओळख म्हणजे 1-2दा त्या घरी आल्या होत्या तेव्हा आमचं बोलणं झालं होतं, तेवढंच। ओळख अशी नाहीये। आले मी। थांबा, कुणीकडं? हे पाणी आणायला चालले, पाणी विसरले। आले। वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। अहो डोंक्या तुला कवादरनं विचारलोय बरं काय, खरं खरं सांग आता।
अरे बाबा खरंच काही नाही. मास्टरिंग बाईंचं काय तर चाललंय घोळ घालणं. मला माहित आहे कार्यक्रम काय तर चाललाय. काय चाललंय मला सांग, खरं सांग. भावा तुझा गैरसमज होतोय, मला खरंच काही माहित नाहीये. ग बस, तू बी आहेस त्यांच्या संग. आता हे कोण बोललं तुला? हा माहित आहे मला. तू आत्ताच्या आत्ता अक्षराला कॉलवर घे आणि विचार तिला. नको. मी कॉन्फरन्स कॉलवर घेतो तिला. ए बाबा नको रे, नको नको तसलं काय नको, जाऊ दे. अरे भावा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अक्षरा फार चांगली मुलगी आहे. होय, नवीन माहिती दिलास ना मला. थँक्यू बाबा. चल ठेव फोन, ठेव. लई बिल झालं, ठेव. ह्याला बी माहित नाही. कुठल्या कार्यकर्त्याला माहित असेल आता, कोणाला विचारावं. देवी, मला माहिती आहे भुवनेश्वरी मॅडमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण मला खात्री आहे अधिपतींचे बाबा उपचारांनी ठीक झाले की मॅडम माझ्या पाठीवर शाबासकीची थापच देतील. अधिपतींचे बाबा लवकरच चालतील, फिरतील, बोलतील. त्यांची 4 इंजेक्शन्स पूर्ण होते. त्यांना शक्ती लाभू दे, बरं वाटू दे. मला माहिती आहे हे शास्त्र आहे, अंधश्रद्धा नाही. योग्य डॉक्टरच त्यांना बरं करेल, पण त्यासाठी मला तुझी साथ हवी. प्लीज मला मदत कर. तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.